नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज ना मी तुमच्याशी भरपूर गप्पा मारणार आहे. पण काय हो, ओळखलत का तुम्ही मला? काय म्हणाला? नाही ओळखलं? कसं ओळखणार म्हणा. माझ्याबद्दल इतकी उदासीनता आहे ना की कुणी मला जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. माझ्यात वापरलेले मोठे मोठे शब्द मेंदूला जडत्व आणतात असंच वाटतं ना तुम्हाला? पण तसं नाहीये बरं का. तुम्ही जसं मला समजून घ्याल ना तसं मी तुम्हाला उलगडत जाईल. तुम्हाला देशाची जडणघडण समजत जाईल. राष्ट्रभक्ती काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर मला जाणून घेणं हे फार महत्वाचं आहे बरं का. आत्ता तरी ओळखलं का मी कोण बोलतेय ते? अहो असं काय करताय? तुम्ही रोज मला तुमच्या शाळेच्या पुस्तकात वाचता, सरकारी ऑफिसात पाहता. होय, मी भारताच्या संविधानाची प्रास्ताविका बोलतेय. अरे पण हे संविधान म्हणजे नेमकं काय? झाली का पंचायत? तुम्ही म्हणाल ही गप्पा मारायला आली होती, पण काय नुसते प्रश्न विचारत सुटलीये? तुम्ही कोण, मी कोण, संविधान म्हणजे काय? गोंधळ उडाला असेल ना मनात? पण थांबा, असे गोंधळून जाऊ नका. मी सर्व गोष्टी तुम्हाला उलगडून सांगते. हे बघा, हे आहे भारताचे संविधान, ज्याने भारत देशाला एक रचना दिली, एक सुंदर स्वप्न दिले, तुम्हा भारतीयांना मूलभूत अधिकार दिले आणि फुलण्याचं स्वातंत्र्य दिलं. हे तुमचं आय कार्डच आहे असं म्हणा ना. मूलतः भारतीय संविधान हा देशाचा मोठा कायदा आहे, ज्याच्यावर तुमचा भारत देश भक्कमपणे उभा आहे. आणि ह्या संविधानाचं पहिलं पान म्हणजेच त्याची प्रास्ताविका, म्हणजेच मी. प्रास्ताविका, उद्देशिका, सरनामा अशी बरीच नावं आहेत मला. प्रचंड अभ्यास करून घटनाकारांनी ज्या घटनेची, ज्या संविधानाची निर्मिती केली आहे ना, त्या संविधानाचं सारं काही सार सांगणारं ते काय ते म्हणतात ना काव्यात्मक रूप वगैरे, तशीच काहीशी. तुम्हाला माझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचंय का हो ना? चला तर मग समजून घेऊयात माझ्यात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला गेला आहे ते. आणि हो, सांगायचंच राहून गेलं, आम्ही भारताचे लोक इथपासून सुरू होऊन स्वतः प्रत अर्पण करीत आहोत इथपर्यंत 74 शब्दांचं एकच वाक्य आहे बर का. काय डचकलात? अहो, ओळी जरी खूप साऱ्या असल्या ना तरी मी आहे एकाच वाक्याची. तुम्हाला ते चाचा नेहरू माहित आहेत का हो? हा बरोबर, तेच पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. तर ह्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला माझं स्वरूप सर्वांसमोर मांडलं आणि 22 जानेवारी 1947 ला संविधान सभेत मला मान्यता मिळाली. ह्या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता बाबासाहेबांबद्दल मी जास्त काय बोलणार ना, त्यांचं तर फक्त नावच पुरेसं आहे. तुम्हाला माहित आहे का हो की या भारतीय संविधानाची गुंफण काही मौलिक सिद्धांतावर झाली आहे ते, आणि तेही व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून, तुमच्या आमच्या सर्वांची सर्व स्वातंत्र्य मान्य करून, प्रत्येकाला मूलभूत अधिकार बहाल करून. आणि हे मूलभूत अधिकार बहाल करताना ते संकुचित होणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेतली गेली आहे बरं का. अशा ह्या मानवतेच्या शाश्वत मूल्यांवर आधारित संविधानाची रचना झाली आहे. असं हे संविधान तयार करण्यासाठी आपल्या संविधान सभेतील अभ्यासू लोकांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालावधी लागला. जसं एखादं पुस्तक तयार झाल्यावर ते कोणाला अर्पण करायचं असं असतं ना, तसंच हे संविधान पूर्ण झाल्यावर ते कोणाला अर्पण करायचं हा प्रश्न पडला. त्यावर बरीच चर्चाही झाली, बरीच मतमतांतर झाली. शेवटी मतदानाने बहुमताने जो निकाल लागला त्यावरनं असं निश्चित केलं की ज्या संविधानाने इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला ह्या देशाचं मालक बनवलेलं आहे, त्याच सामान्य भारतीय नागरिकाला हे संविधान अर्पण करायचं. आणि 26 नोव्हेंबर 1949 ला हे संविधान इथल्या प्रत्येकाला अर्पण केलं गेलं. आणि माझे ते पहिले 3 गौरवशाली शब्द आहेत, आम्ही भारताचे लोक.
मीपणाचा विचार बाजूला सारून इथे आम्ही ह्या प्रेमळ शब्दाचा वापर केला गेला आहे. कारण ना, इथे आधी अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे असे वेगवेगळे मी होते, जे फक्त स्वतःपुरताच विचार करत होते. ज्यामुळे आपला देश सतत गुलामगिरीत जात होता, पारतंत्र्यात जात होता. पण संविधानाने या सर्व मींना एकत्र करण्याचं काम केलं आणि बनलं आम्ही. देशाची सुव्यवस्था राखण्याचे संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, कर्तव्य यांचं पालन करण्याची जबाबदारी ना इथल्या प्रत्येक सामान्य नागरिकाची आहे. हा देश आहे ना, हा कोण्या एका राजाचा, कोण्या एका उद्योगपतीचा, कोण्या एका बाबाचा किंवा कोण्या एका नेत्याचा नाहीये बरं का. तर हा देश तुमचा आहे. आता आम्ही भारताचे लोक हे तुमच्या देशातील तुमची सत्ता सांगणाऱ्या शब्दांचे अर्थ तर तुम्हाला समजच असतील. पण ह्या पुढे जे शब्द येतात ना, ते जरा जड जड किंवा कधी कधी उच्चाराला सुद्धा अवघड जात असतील ना. जसे की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य वगैरे वगैरे. पण मित्रांनो, हे शब्द जरी अवघड वाटत असले ना, तरी ते तितके सोपे आणि गरजेचेही आहेत. मग हे शब्द नेमकं काय सांगतात बरं? तर व्यक्ती आणि व्यवस्था यांना केंद्रस्थानी ठेवून एका आदर्श समाजाची रचना कशी असायला हवी हे सांगतात. काय मग समजून घ्यायचे का या शब्दांचे अर्थ? चला तर मग पाहूयात. सार्वभौम म्हणजे काय? आता झालो आम्ही संपूर्ण स्वातंत्र्य, निर्णयाचे अस्त्र आम्हा हाती. तर ह्या देशातील निर्णय ह्या देशातील लोकच घेणार. हा, पण एकटा माणूस नाही हा, तर सर्वजण मिळून घेणार. यात बाहेरच्यांचीच म्हणजे देशाबाहेरील लोकांची लुडबुड नसणार. मला सांगा, तुमच्या कुटुंबातले निर्णय कोण घेतो हो? तुम्हीच घेता ना. त्यात बाहेरच्यांची म्हणजे शेजारच्यांची लुडबुड असते का? नाही ना. तसंच काहीच असतं हे सार्वभौम. आता यातला पुढचा शब्द आहे समाजवादी. समान कामाला समान वेतन आणि राहणीमान आदराचे. मला सांगा, हा सूर्याचा प्रकाश कुणासाठी असतो हो? हे नदीचं पाणी कुणासाठी असतं? आणि हा वाहणारा वारा कुणासाठी असतो? हा, हे सारं असतं सर्वांचं सर्वांसाठी. तसंच ना, ह्या देशातील सर्व काही संसाधनं म्हणजे जेवढी काही साधन संपत्ती आहे ना, त्यावर सर्वांचा समान वाटा असायला हवा. ह्या देशात कोणाचेही कुठल्याही कसल्याही प्रकारचे शोषण होता कामा नये. प्रत्येकाच्या कामाचा, कष्टाचा योग्य मोबदला मिळणे आणि आर्थिक विषमता नसलेल्या शोषणमुक्त समाजाची निर्मिती होणे आणि सर्व समान पातळीवर असणे हा झाला समाजवाद. आणि आता याच्या पुढचा शब्द आहे धर्मनिरपेक्षता. मग सांगा बरं, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? हा, तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? हा, काय म्हणालात? धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव. आणि तुम्ही हो, तुम्हाला काय वाटतं? काय? धर्मनिरपेक्षता म्हणजे निधर्मी? नाही हा. तुम्हाला जरी तसं वाटत असलं ना, तर या शब्दांचा थेट अर्थ तसा नाहीये. धर्मनिरपेक्ष म्हणजे देशाला, सरकारला राज्यकारभार करताना कुठलाही धर्म नसणे. देशाची न्याय प्रणाली, शासन प्रणाली हे धर्मविरहित असणे. मूलभूत अधिकार, हक्क, न्याय देताना धर्माचा विचार केला जाऊ नये. सर्व लोकांना मूलभूत अधिकार आणि समान न्याय असं आहे ते. व्यक्तिगत पातळीवर ना तुम्हाला तुमच्या धर्माची उपासना करण्याचं, त्याचं आचरण करण्याचं, त्यावर श्रद्धा ठेवण्याचं किंवा अगदी निधर्मी राहण्याचंही स्वातंत्र्य आहे. पण देशाला राज्यकारभार करताना असा कुठलाही एक धर्म नसणार आहे. तर मित्र हो, हे जे स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे ना, तो आपल्याला कसा मिळाला बरं? तर तो मिळाला लोकशाहीमुळे. पण अहो, ह्या लोकशाहीची नेमकी भानगड तरी काय आहे? तुम्हाला काय वाटतं हो? जाऊ दे, मीच सांगते तुम्हाला लोकशाही म्हणजे काय ते. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य. आठवलं का? शाळेत शिकलो आहोत आपण हे. मग आता लोक म्हणजे कोण हो? तर लोक म्हणजे तुम्ही. बघा हा, जेव्हा राजा मालक होता तेव्हा असायची राजेशाही. आता लोक मालक आहेत तर झाली लोकशाही. तर ह्या लोकशाहीने ना तुम्हाला ह्या देशाचं मालक बनवलेलं आहे. मी मगापासून जे सारखं म्हणतीये
की संविधानाने तुम्हाला या देशाचं मालक बनवलंय, तुम्हाला या देशाचं मालक बनवलंय, ते कसं काय हो? काय येतंय का लक्षात? कळतंय का? हा, तर ते बनवलेलं आहे तुम्हाला मताचा अधिकार देऊन. हाच मताचा अधिकार वापरून ना तुम्ही तुमच्या देशाचा प्रतिनिधी निवडून देऊ शकता, किंवा वय पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वतः सुद्धा निवडणूक लढवून या देशाचं प्रतिनिधित्व करू शकता. पण हा जो मतदानाचा अधिकार आहे ना, हा जरा डोळसपणे बजावला पाहिजे हा, कारण ह्यातूनच तुमच्या देशाचे लोकशाहीचे भवितव्य ठरणार आहे. हा देश तुमचा आहे आणि त्याच्या उत्कर्षासाठी इथल्या प्रत्येकानं सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे, तरच लोकशाही मजबूत होईल की नाही, हो ना? आणि आता याला लागूनच एक शब्द येतो, तो म्हणजे गणराज्य. तर गणराज्य म्हणजे काय? बघा जसं लोकशाहीत निवडणुकीतून लोकांचा प्रतिनिधी निवडला जातो ना, तसंच गणराज्य पद्धतीत निवडणुकीतून देशाचा प्रमुख म्हणजे भारताचा राष्ट्रपती निवडला जातो. पण हे पद कुठल्याही वंश परंपरेने किंवा अनुवंशिकतेने निवडलं जात नाही बरं का, तर ते निवडलं जातं तुमच्या मताने, तुमच्या संमतीने. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये का, की ह्या देशातला कुठलाही सामान्य नागरिक या देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो. इतकी जबरदस्त ताकद या संविधानाने इथल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीला दिलेली आहे. तर मित्रांनो, हे जे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे शब्द आहेत ना, हे शब्द तुम्हाला तुमची ताकद दाखवतात. हे शब्द तुम्हाला तुमचा समाज कसा घडायला हवा हे सांगतं. पण एक नक्की सांगा, हे असं घडतंय का हो? यावर थोडा विचार करायला हवा. आता आपण थोडं पुढे जाऊयात का? बघा माझ्या संविधानाचा हा ढाचा आणखीन मजबूत व्हावा म्हणून कोणकोणत्या गोष्टींचा समावेश या घटनाकारांनी केला आहे? तर त्या आहेत भारताच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकता ही मूल्य देऊन देशाचे ध्येय काय आहे हे सांगितलं आहे. तर आता आपण थोडक्यात जाणून घेऊया सामाजिक न्याय म्हणजे काय. तर सामाजिक न्याय म्हणजे देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतांना समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. आणि ही संधी उपलब्ध होत असताना ना व्यक्तीचा जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ण हे दुय्यम मानलं जावं. आर्थिक, सामाजिक, राजनैतिक हक्क, स्त्री पुरुष आणि इतर लिंगांची समानता, सर्वांना शिक्षणाची समान संधी हे मोडतं सामाजिक न्यायात. उदाहरणार्थ बघायचं झालं तर बघा तुम्ही गेले अनेक वर्ष शाळेत येत आहात, पण हे जर तुमच्या शहरातील, तुमच्या गावातील किंवा तुमच्या शेजारील तुमच्या मित्रांना त्यांच्या धर्मामुळे, जातीमुळे किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत शिक्षण घेता आलं नाही, तर जे गणित तुम्ही अभ्यास करून सोडवू शकता तेच गणित ती मुलं सोडवू शकतात का हो? नाही ना. तर ते सोडवण्यासाठी त्यांना सुद्धा शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे, तरच ते तुमच्यासारखा अभ्यास करून ते गणित सोडवतील, होय की नाही? हे मोडतं सामाजिक न्यायात. आता यापुढे येतो तो आहे आर्थिक न्याय. प्रत्येक व्यक्तीला त्याचं मूलभूत उत्पन्न आणि व्यवसायाचे स्वातंत्र्य हे त्याचा जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ण पाहून दिला जाऊ नये. समान कामाला समान वेतन, समान स्वरूपात रोजगाराची संधी मिळणं हे मोडतं आर्थिक न्यायात. म्हणजे बघा तुमच्या शाळेतल्या शिक्षिकेला तुमच्या शाळेतल्या शिक्षका इतकाच पगार असणे हे मोडतं आर्थिक न्यायामध्ये. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योग्यतेचं काम, त्याच्या क्षमतेचं काम आणि त्या कामाला योग्य तो मोबदला मिळणं हा म्हणजे झाला आर्थिक न्याय. आता यापुढे जो येतो ना तो आहे राजनैतिक न्याय. राज्य व्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला समान संधी देणे आणि ती देतानाही व्यक्तीचा जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ण हे सगळं दुय्यम मानणे. तुमच्या एक लक्षात येतंय का हो की हा सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय आहे ना, हा व्यक्तीला व्यक्ती म्हणून ओळख आणि या न्यायाचा क्रमही तसाच आहे बरं का. म्हणजे बघा तुमच्याकडे खूप पैसा आहे, पण तुमच्या शेजारचा माणूस हा तुम्हाला माणूस म्हणून जवळ करत नाही, तर ते तुम्हाला चालेल का हो? नाही चालणार ना. तर माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं ही जी माणुसकीची शिकवण आहे ना, ही आपल्याला मिळते सामाजिक न्यायात. हे झालं सामाजिक न्यायाचं, तुम्हाला त्यांनी जवळ केलं. पण यामध्ये उपजीविकेचं काही आहे की नाही? तर ही जी आर्थिक विषमता आहे ही दूर करण्यासाठी येतो आर्थिक न्याय.
आणि हे सर्व करत असताना राज्य व्यवस्थेत तुमचा वाटा असायला हवा, प्रत्येकाला समान संधी असायला हवी. हे येतं राजनैतिक न्यायात. अंततः काय, व्यक्तीचा आणि पर्यायाने समाजाचा सर्वांगीण विकास. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्वांच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला विचारांचे स्वातंत्र्य मिळालेच आहे. इथे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. यात समाजातील इतर लोकांच्या विचारांचं भान ठेवून, त्यांच्या स्वातंत्र्याचं भान ठेवून प्रत्येकाला लिहिण्याचे, बोलण्याचे, संचाराचे स्वातंत्र्य दिले आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा दर्जा देऊन, त्याच्या योग्यतेनुसार आणि पात्रतेनुसार संधीची समानता देऊन या देशातील प्रत्येक व्यक्ती ही किती महत्वाची आहे हे वेळोवेळी नमूद केलं गेलं आहे बरं का. आणि संविधानाकडून आपल्याला हे सर्व मिळत असताना राष्ट्राची एकता आणि एकात्मता वाढवणारी बंधुता निर्माण करण्याचा निर्धारही केला गेला आहे बरं का. आता राष्ट्राची एकता म्हणजे राष्ट्राचा एकोपा आणि एकी, आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील व्यक्तींची मनं एकमेकांशी जोडली जाणं. राष्ट्राच्या हितसंबंधांसाठी परस्परातील मतभेद विसरून एकत्र येणं. समजा जर तुमच्या आसपास किंवा तुमच्या समाजातील काही व्यक्ती संकटात असतील तर त्यांचा जात, धर्म, लिंग न पाहता त्यांना मदत करणे, त्यांच्या सणा समारंभात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, ही झाली राष्ट्रीय एकात्मता. आणि ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना आपल्यामध्ये कशी रुजवली गेली आहे, तर ती रुजवली गेली आहे सर्वांना समान नागरिकत्व देऊन. आणि मित्रांनो, इथे ना बंधुता नावाचा एक अतिशय महत्वाचा शब्द वापरला गेला आहे बरं का. तर बंधुता म्हणजे काय, तर बंधुता म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीबद्दलचा आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा. आणि जेव्हा हे सर्व असेल ना, तेव्हाच संविधानाने तुम्हाला दिलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, एकता या मूल्यांना अर्थ मिळेल. या सर्वांमुळे मानवता अजूनच विकसित होईल. तर मित्रांनो, अशा या संविधानाने विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ करण्याचं काम केलं आहे. अशा या मूल्यांचा, न्यायाचा, हक्कांचा, अधिकारांचा, कर्तव्यांचा लेखाजोखा ज्यात मांडला आहे असं हे सुंदर पुस्तक म्हणजे संविधान, जो भारताचा प्राण आहे. आणि या सुंदर संविधानाचं स्वरूप मांडणारं आणि देशाची भक्कम चौकट सांगणारी मी, त्याची तितकीच सुंदर, मजबूत आणि मूल्याधिष्ठित प्रास्ताविका. मित्रांनो, मी तुमच्याशी आज जो काही संवाद साधला किंवा माझ्याबद्दल तुम्हाला जे काही सांगितलं, त्यामुळे अंशतः का होईना तुमची माझ्याबद्दलची उदासीनता कमी झाली असेल, हो ना? चला तर मग ह्या पुढे आपण आपले हे संविधान आणखी समजून घेऊया आणि संविधान आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनवूया. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घे, तयाला जाणता जानशी स्वतःला, तयाला जाणता जानशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई, तव अस्तित्वाला अर्थ येई. चला, अस्तित्वाला अर्थ देण्याचं काम करूया. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून